काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपवर घणाघात। 4.5 वर्षापूर्वी देशाला मोठी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत केलेल्या केंद्रातील सरकारला नोटबंदीसहित जीएसटी लागू करून सर्वच आघाडीशांवर निव्वळ अपयश आलं आहे। याचा भुर्दंड तुम्ही आम्ही सहन करीत आहोत। देशात अस्थिरतेचं वातावरण पसरवणाऱ्या भाजपच्या केंद्र आणि राज्यातील मस्तीखोर सरकारला आता हाकलून देण्याची वेळ आली आहे। इंग्रजांना ज्या पद्धतीने हाकललं त्याप्रमाणे 5 वर्ष या सुलतानी कारभार करणाऱ्या भाजपला सत्तेतून हाकलून देऊया। तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से असा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राजापुरात केला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपवर घणाघात सुरू ठेवत ते पुढे म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मंत्रिमंडळाने दिलेल्या निधीवरून काँग्रेसने शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना चांगलेच फटकारले। बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि त्यांच्या स्मारकासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणा केली, मात्र हाच मुद्दा पकडत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेला फटकारले। स्मारकासाठी दिलेले पैसे म्हणजे जनतेच्या पैशांची लूट आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेला खरेदी करण्याचं जे तंत्र अवलंबलं आहे ते योग्य नसल्याचं मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले। आम्ही राजकीय विरोधक असलो तरी बाळासाहेबांबद्दल आम्हाला आदरच आहेच, अशा भावना सुद्धा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्या। राजापुरात झालेल्या जनसंघर्ष यात्रेनंतर अशोक चव्हाण पत्रकारांशी बोलत होते। अशोक चव्हाण काय म्हणाले हे ऐकूया त्यांच्या शब्दात। देशाचे सूत्र कोणाकडे द्यायची आहे ती सूत्र ठरवण्याची जिम्मेदारी आज आपल्यावर आहे आणि म्हणून देशामध्ये राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे आणि महाराष्ट्रात देशात काँग्रेसची सत्ता आली पाहिजे। आम्ही केवळ सत्तेकरता भुकेलेला आहोत, सत्ता पाहिजे म्हणून सांगतो हा विषय नाही आहे। पण या मंडळींच्या हातामध्ये पुन्हा सत्ता जर गेली तो 5 साल आपको वोटिंग करने का अधिकार भी नहीं रखेंगे। बोलो जो हो गई तुम्हारी वोटिंग आने की जरूरत नहीं है। तो हर चीज में फेल हो गए। आपने देखा कि ये मोदी सरकार जो वादे इन्होंने किए थे दोस्तों, हर चीज में मोदी सरकार फेल हो गई। नोटबंदी में फेल, नोटबंदी का बड़ा फैसला किया, और गरीब आदमी को नोटबंदी की वजह से कितना नुकसान हुआ जाके पूछिए, हर घर में जाके देखिए, बच्चों से पूछिए, घर के औरतों से पूछिए। 2000, 2000, 5000 जो कभी रखे थे पेटी में, ट्रंक में, बाटली में, इसमें उसमें रखे थे, वो भी पैसे लोगों के चले गए। नोटबंदी में खड़े हो गए लाइन में, 100 से भी ज्यादा लोग मारे गए। मैं 100पेक्षा जास्त लोक मेले लाइन मध्ये उभं टाकून। सो नोटबंदी फेल, जीएसटी फेल, सस्ता तेल फेल, भ्रष्टाचार मुक्ति के बारे में फेल, मजबूत रुपया का दाम गिरता गया, रुपया भी फेल हो गया। रोजगार देने की बात की, रोजगार में फेल हो गए, कानून व्यवस्था में फेल हो गए। आज गंगा सफाई के बारे में, अरे खुद ये महिला गंगा की सफाई ये क्या करेंगे, उसमें भी फेल हो गए। और नारी सुरक्षा इसमें भी फेल हो गए। मतलब एक नहीं, मैं चंद बातें आपको सामने बता रहा हूँ। या काही थोडीशा गोष्टी आपल्या समोर मांडल्या आहेत की सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये हे विद्यमान मोदी सरकार फेल आहे। होणार नाही, नुसती जेटी करणार म्हणून सांगून आमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या 2 गोष्टी बरोबर आणि एक तिसरा मुद्दा या ठिकाणचा अतिशय महत्त्वाचा आहे। आमच्या पारंपरिकरित्या ज्या जमिनीवर आमची घरं आहेत, ज्या जमिनीवर आमच्या कलमबागा आहेत, त्या जमिनी ताब्यात घेण्याचा डाव या सरकारने आखलाय। देवस्थान इनामच्या नावाखाली ज्या जमिनी आहेत त्या जमिनी आता परत घेण्यासाठी या गोरगरीब शेतकऱ्यांना आता नोटिसा काढण्याचं यांनी हे केले। त्या ठिकाणी पण आम्ही अजूनपर्यंत मी स्वतः प्रश्न उपस्थित करून देवस्थान इनामचा नवीन कायदा करा असं सांगितल्यावर नवीन कायद्याची बांधणी होत असताना निरनिराळ्या नोटिसा काढून या लोकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात। या लोकल या ज्या आमच्या स्थानिक गोष्टी आहेत या गोष्टीमध्ये काँग्रेस पक्ष नेहमीच या लोकांबरोबर, या जनतेबरोबर राहिलेला आहे, याची मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देते। आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी पाहायला गेलं तर आज रत्नागिरी जिल्ह्याची परिस्थिती फार विचित्र झालेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कधी आम्हाला असुरक्षितता वाटलेली नव्हती, परंतु आता रत्नागिरी जिल्ह्यात कितीतरी खुनाच्या केसेस होत आहेत, कितीतरी बलात्काराच्या केसेस होत आहेत, कितीतरी या ठिकाणी मोठमोठे गँग वॉर व्हायचे सुरू झाले, जबरी दरोडे पडत आहेत, खून होत आहेत। ठाकरेंच्याबद्दल नितांत आदर आहे।
मी तर जाहीरपणे अनेक ठिकाणी बोलतो, ठीक आहे राजकीय विरोध जरी असला आमचा पक्ष म्हणून, पण एक नेते म्हणून राज्यातील नितांत आदर आहे. पण फडणवीसांनी ज्या पद्धतीने शिवसेनेला खरेदी करण्याचं तंत्र अवलंबलं आहे, जनतेच्या पैसे लूट चालवली आहे, ती योग्य नाही असं आमचं. या जनसंघर्ष यात्रेच्या वेळी व्यासपीठावर हुसेन दलवाई, प्रवक्ते नसीम खान, प्रवक्ते सचिन सावंत, हरीश रोगे, विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिपे, आमदार अमर राजूरकर, आमदार भाई जगताप, अल्पसंख्याक विभागाचे माजी अध्यक्ष जाकीर हुसेन, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, नवी मुंबईचे माजी महापौर अविनाश लाड, माजी आमदार सुभाष चव्हाण आणि राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलपे उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या दौऱ्याने मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे.